मी छाया नाईक मुंबईवरून आले आहे आणि इथे मी खरंच हा चमत्कारच आहे. अचानक कोणीतरी बोलवतात स्वामी, तसं मला इथे घेऊन आलेत कोणतरी आमच्या परिचिताचे. आणि हा जो मठ आहे हा शिवाजीनगर पुणे इथे आहे. आणि मी इथे जे स्वामींना बघते ना, मी मूर्तीवर म्हणत नाही, हे जिवंतच स्वामी आहेत की त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, ते मी कधीच बघितलं नाही. आज मी किती वर्ष स्वामी भक्त आहे, पण मी असं म्हणू पण शकत नाही स्वतःला स्वामी भक्त आहे, कारण स्वामींची तशी आज्ञा नाही कोणालाच म्हणायची. आम्ही आपलं हे कार्य करत राहतो जसं देवाची इच्छा होती तशी. पण स्वामींवर अतूट विश्वास आणि मला वाटतं जिवंत इथे आहेत. आणि कसं काय मी इथे आले मला माहिती नाही, की मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, म्हणून मला हे हॉटेलमध्ये घेऊन चालले होते सगळे लोक. म्हटलं हो नको, पहिलं आपण स्वामींच्या मठात जाऊया. कुठे हॉटेलच मिळालं नाही ना, सगळीकडे गर्दीच होती. म्हटलं असंच होणार आहे. आणि इथे आले आणि अनुभूती काही वेगळीच झाली मला. म्हणजे मला स्वामींनी बोलावून घेतल्यासारखं आलं ना. एकही कण पोटात न घेता तुला रिअलाईज झालं पाहिजे की भिकाऱ्यांची मुलं वगैरे कशी रिकाम पोट असलं का कसं त्यांना काय वाटतं, ते मला रिअलाईज झालं की पोटात अन्नाचा कण नसल्यावर काय वाटतं. म्हणजे गरिबांच्या यातना समजवण्याकरता स्वामींनी मला इथे बोलवलं. म्हणजे कदाचित माझ्या हातून काहीतरी त्यांना कार्य करायचं आहे, कार्य करून घ्यायचं आहे. आणि एका खूप मोठ्या कामाकरता मी इथे आज आले, ते माझ्या पर्सनल, आणि त्याला त्यांचे ब्लेसिंग्स मिळाले असं मला वाटतं. पण याच्यात पण स्वार्थ नाही आहे, परमार्थच आहे. तर आणि मी काय बोलू, तुम्ही या इथे मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्या. तुम्हाला हे आल्यावर एक नवल कळलं की मूर्ती म्हणजे ही भेटवस्तू असं नाही, दान म्हणून नाही. त्या मूर्तीचं विसर्जन करायला चालले होते काही लोक त्यांच्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी. पण असा योगायोग आला की त्यांना जी लोक इथे काम करणार होते त्यांना इथे यावं लागलं. इथे पण हा मठच आहे आणि त्यांना यावं लागलं. आणि असा योग आला की त्यांनी बरोबर आपली जागा इथे बनवली, विसर्जित होऊन गेले नाहीत. म्हणजे आपल्याला आशीर्वाद देण्याकरता ते इथे. आणि बघा ना कसं हास्य आहे. हे हास्य मी आता हृदयात कोरून ठेवते. आणि असं मला काहीतरी ते संकेत देत आहेत. आणि खरोखरच मला त्यांनी इथे आणलं, चला एकही अन्नाचा कण न येतात माझ्या दर्शनाला आहे. तशी मी आले आहे बाबा. आणि माझ्या हातून काहीतरी समाजाचं चांगलं काम होऊ दे, स्वार्थाचं काम होऊ दे नको, स्वार्थापासून मी दूर राहू दे आणि काहीतरी चांगलंच होऊ दे माझ्या हातून, असं मी विनंती करते.